दुनिया है तुझ में कहीं, तेरे बिन मैं क्या कुछ भी नहीं। मेरी जान में तेरी जान है हो साथी मेरे, मेरी दुनिया है तुझ में कहीं। आणि या उपकार स्तुतीच्या प्रार्थनेला सुरुवात करूया। परमेश्वराने नेमलेला दिवस हाच आहे, यात आपण पुन्हा आनंद व उल्हास करू। स्तोत्रकर्ता म्हणतो, खरोखर आजचा हा दिवस उपकार स्तुती करण्याचा दिवस आहे आणि यावेळेस आजच्या या मम्मीच्या 57व्या वाढदिवसानिमित्त 75 मला वाटत नाही, कारण तिच्याकडे पाहून तिची एनर्जी, तिचा उत्साह, कामाची आवड असलेली पाहून अजून पण असं वाटत आहे की 57। परंतु देवाच्या नावाला मी धन्यवाद देतो की आजचा हा तिचा 75वा वाढदिवस आहे। गेली 75 वर्ष परमेश्वराने तिला सांभाळलं, अनेक सुखदुःखात, अनेक आजारात उत्तम आरोग्यानं तिला भरलं, तिच्या सेवेमध्ये सहाय्य केलं आणि त्याबद्दल आज आपण उपकार स्तुतीची ही प्रार्थना करत आहोत। आपण आमंत्रणाला मान देऊन आलात त्याबद्दल मी घोडके कुटुंबियांच्या वतीने आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे। विशेष करून सेंट सेवियर्स कॅथेड्रलचे प्रिस्ट इंचार्ज रेव्हरेंड अनुज शिरसाट पाळक साहेब, त्याचप्रमाणे रेव्हरेंड डीकन पारितोष पाळक साहेब, रेव्हरेंड ले लीडर देवदान साळवे पाळक साहेब आणि प्रिस्ट इंचार्ज आत्ताच रिटायर झालेले सेंट सेवियर्स कॅथेड्रलचे पाळक साहेब रेव्हरेंड वाघमारे पाळक साहेब, पाळकीनबाई, या सर्वांचे मी मनापासून स्वागत करतो। त्याचप्रमाणे सेंट सेवियर्स कॅथेड्रलचं महिला मंडळ, त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतो। आणि त्याचप्रमाणे दूरदूरून आलेले आमचे सर्व नातेवाईक मित्रमंडळ, सोलापूर, पुणे, औरंगाबाद, दौंड आणि नगरमधील सर्व नातेवाईक यांचे देखील मी मनापासून स्वागत करतो। सर्व लहान थोरांचे मी मनापासून स्वागत करतो। यावेळेस मी सुरुवातीची प्रार्थना करण्यासाठी पाळक साहेबांना विनंती करतो। रेव्हरेंड डीकन पारितोष पाळक साहेब। प्रार्थना करू। तुझं प्रार्थना ऐकतो, त्या तुझकडे सर्व मानव जाती येते। अनादिकालाच्या पासून अंतकालच्या आमच्या जिवंत देवा, मी तुझ्या चरणाजवळ येतो। तुझे मनापासून आभार मानतो, कारण तू चांगला देव आहेस आणि तुझ्या चांगुलपणाची प्रचिती प्रतिदिवशी आम्हाला येते। परमेश्वरा, खरोखर तू सर्वशक्तिमान परमेश्वर आहे। तुझ्या सेविका नीला घोडके परमेश्वरा यांच्या जीवनाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे उपकार स्तुती करतो। बाबा परमेश्वरा, त्यांच्या आज 75व्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला तुझ्या योजनेने आज एकत्रित केलेला आहे आणि परमेश्वर देव बापा, जन्मलेल्या दिवसापासून आईच्या उदरात असल्यापासून या क्षणापर्यंत आमच्या प्रिय मातेला तू सांभाळस, उत्तम आरोग्य दिलंस। प्रिय परमेश्वर देव बाप्पा, त्यांना तू सांभाळस, त्यांचं कुटुंब तू आशीर्वादित केलंस, त्याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो। आरोग्य सेवा ही ईश्वराची सेवा आहे आणि या पवित्र कार्याकरता या मातेला तू पाचारलंस आणि पवित्र परमेश्वरा, अतिशय प्रामाणिकपणे तिने आरोग्य सेवेचं आपलं जीवन सेवा पूर्ण केली, त्याबद्दल परमेश्वरा मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझे उपकार स्तुती करतो। बाबा परमेश्वरा, तुझ्या अनेक आशीर्वादाने या प्रिय मातेला तू भरलेला आहे आणि त्याबद्दल उपकार स्तुती करण्याकरता, तुला धन्यवाद देण्याकरता संपूर्ण घोडके कुटुंब परमेश्वरा तुझ्या नावाला गौरव देत आहे। प्रिय परमेश्वर, हे उपकार यज्ञ आम्ही तुला सादर करत असताना तुझ्या परमोत्साहामध्ये त्याचा स्वीकार कर आणि होणारा सर्व विधी तू आशीर्वादित कर। ख्रिस्त येशू आमचा तारणारा याच्याद्वारे, आमेन। मी मम्मीला विनंती करतो की तिने स्टेजवरती येऊन स्थान ग्रहण करावे। यावेळेस आपण जोरात टाळ्यांचा गजर। यावेळेस आपल्या हातामध्ये गीताच्या प्रती आहेत, त्यातील गीत क्रमांक 1
स्तव तुझा करू द्यावा हे आपण सर्वजण मिळून गाऊया. स्तव तुझा करू द्यावा. पवित्र शास्त्रामधून काही शास्त्रभाग आपण वाचणार आहोत. प्रथमतः आजकरिता निघण्यात आलेले स्तोत्र संहिता 91 याचं वाचन करण्याकरिता मी विनंती करेल. लेलीडर देवदान पाळक साहेबांनी पुढे यावं आणि या वचनांचं वाचन करावं. यावेळेस आपण स्तोत्र 91 याची काही वचनं ऐकूयात.
जो परात्पराच्या गुप्तस्थली बसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. परमेश्वराला मी माझा आश्रय, माझा दुर्ग असे म्हणतो. तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवतो. कारण तो पांढऱ्याच्या पाशापासून, घातक मरीपासून तुझा बचाव करील. तो तुझ्यावर पाखर घालील, त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल. त्याचे सत्य तुला ढाल व कवच आहे. रात्रीच्या समयीचे भय, दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मरी, भर दुपारी नाश करणारी पटकी ह्यांची तुला भीती वाटणार नाही. तुझ्या बाजूस सहस्रावधी पडले, तुझ्या उजव्या हातास लक्षावधी पडले, तरी ते तुला भिडणार नाही. मात्र तुझ्या डोळ्यांना ते दिसेल आणि दुर्जनांना प्राप्त होणारे प्रतिफल तुझ्या दृष्टीस पडेल. कारण परमेश्वर माझा आश्रय आहे असे म्हणून तू परात्पराला निवासस्थान केले आहे. म्हणून कोणतेही अरिष्ट तुझ्यावर येणार नाही, कोणतीही व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही. कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची तुझ्याविषयी तो आपल्या दिव्यदूतांना आज्ञा देईल. तुझ्या पायांना धोंड्याची ठेच लागू नये म्हणून ते तुला आपल्या हातावर झेलून धरतील. तू सिंह व नाग यांच्यावर पाय देऊन चालशील, तरुण सिंह व अजगर यांना तुडवत चालशील. माझ्यावर त्याचे प्रेम आहे म्हणून मी त्याला मुक्त करीन. त्याला माझ्या नावाची जाणीव आहे म्हणून मी त्याला उच्चस्तरी सुरक्षित ठेवीन. तो माझा धावा करील तेव्हा मी त्याला उत्तर देईन. संकट समयी मी त्याच्या जवळ राहीन. मी त्याला मुक्त करीन, मी त्याला गौरव देईन. त्याला दीर्घायुष्य देऊन तृप्त करीन. त्याला मी सिद्ध केलेल्या तारणाचा अनुभव घडवीन. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यास गौरव असो. शुभवर्तमानाचा भाग आपण वाचूया. आज करता नेमण्यात आलेले शुभवर्तमान संत लोकलिखित शुभवर्तमान याचा 2रा अध्याय आणि त्याची 25 ते 32 वचनं वाचण्याकरिता मी विनंती करेल की रेव्हरंड जे.आर. वाघमारे पाळक साहेबांनी पुढे यावं. आजच्या करता नेमलेलं शुभवर्तमान संत लुकाचं शुभवर्तमान त्याचा 2रा अध्याय आणि त्याच्या 25व्या वचनापासून शुभवर्तमानाचा प्रारंभ होतो. ईश्वराला गौरव असो. तेव्हा पहा, शिमोन नावाचा कोणी एक मनुष्य यरूशलेमेत होता. तो नीतिमान व भक्तिमान मनुष्य असून इस्रायलाच्या सांत्वनाची वाट पाहत होता व त्याच्यावर पवित्र आत्मा होता. प्रभूच्या शिष्याला पाहण्या अगोदर तुला मरण येणार नाही असे पवित्र आत्म्याने त्याला प्रगट केले होते. त्याला आत्म्याने मंदिरात आणले आणि नियमशास्त्राच्या विधीप्रमाणे करण्याकरिता आईबाप येशूला आत घेऊन आले. तेव्हा त्याने त्याला आपल्या हातात घेऊन देवाचा धन्यवाद करीत म्हटले, हे देवा, हे प्रभू, आता तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाला जाऊ देत आहेस. कारण माझ्या डोळ्याने तुझे प्राण पाहिले आहेत. तेव्हा सर्व राष्ट्रासमक्ष केले आहेत. ते परराष्ट्रीयांना प्रगटीकरण होण्यासाठी उजेड व तुझ्या इतर लोकांचे वैभव असे होईल. हे ख्रिस्ताच शुभवर्तमान आहे. हे ख्रिस्ताच काही वेळ आपण आपलं लक्ष वचनाकडे लावणार आहोत. आपण आपले नेत्र बंद करूयात आणि प्रार्थना करूयात. पवित्र परमेश्वरा, या समय आम्ही तुझे आभार आणि उपकार मानतो. तुझ्या प्रिय सेविकेच्या जीवनामध्ये तू हा आनंदाचा क्षण आणलेला आहेस आणि प्रभू देवा, घोडके कुटुंबियाला तो सण साजरा करण्याची तू उत्तम अशी संधी दिलेली आहेस. प्रभू देवा, या निमित्तानं तुझं वचन साक्षात आमच्या समोर प्रभू परमेश्वरा प्रगट व्हावं यासाठी तुला विनंती करतो. प्रभू परमेश्वरा, तू बोल, आम्ही तुझे सर्व दास ऐकत आहोत. पवित्र आत्म्या, तू बोल, आम्ही तुझे सर्व दास ऐकत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ता, तू बोल, आम्ही तुझे सर्व दास ऐकत आहोत. ख्रिस्त येशू आमचा प्रभू, याच्याद्वारे आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताच्या महान प्रीतीत सर्वांना सलाम. आज आपल्या प्रिय माता यांचा 75वा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त
आपण त्यांचे अभिवादन करण्यासाठी, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत. 75 वर्ष हा कार्यकाळ थोडका नाही, हा एक प्रदीर्घ काळ आहे, मोठा काळ. आज जरी आपण या दिवसाला सेलिब्रेट करत असू तरी देखील त्यांनाच माहित आहे की या 75 वर्षामध्ये त्यांनी कसे कसे अनुभव घेतलेले आहेत. परंतु याही मध्ये परमेश्वरानं त्यांना आजवर सुखी समाधानी ठेवलं. त्याचबद्दल देवाचे उपकार स्मरण करण्यासाठी आपण येथे जमलेलो आहोत. जिवंत देवाच्या निवडलेल्या मंडळी, आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त मला तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. हा जो वाढदिवस आपण साजरा करत आहोत तो ते वृद्ध होत आहे म्हणून करत नाही, किंवा ते वाढत आहे आणि वृद्ध होत आहे म्हणून करत नाही, परंतु ते वृद्ध होत असताना देवाच्या आशीर्वादामध्ये वाढत आहेत ह्यासाठी करत आहोत. फरक आहे. कळते तुम्हाला मी काय म्हणतोय? वाढून वृद्ध होणं ही नैराश्याची गोष्ट आहे, परंतु वृद्ध होत असताना देवाच्या कृपेत वाढणं ही आनंदाची गोष्ट आहे. जेव्हा मी ते फोटोज पाहिले तेव्हा मला कळालं की त्यांनी परिचारिका म्हणून रुग्ण सेवा केलेली आहे. जर माझ्या दृष्टिकोनानं तुम्ही विचार केला की या जगामध्ये सर्वात मोठी सेवा कोणती, तर मी याजकीय म्हणणार नाही. वैद्यकीय सेवा ही सर्वात मोठी सेवा आहे. या वैद्यकीय सेवेच्या द्वारेच अनेक लोक प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखू लागलेले आहेत. हे असं मी म्हणत नाहीये, इतिहास साक्षीदार आहे. त्याची प्रचिती तुम्ही वडाळा मिशन घेऊ शकता. त्याचप्रमाणे अँग्लिकन दवाखाने कितीतरी आहेत, रोमन कॅथलिक दवाखाने कितीतरी आहेत, आणि जितकेही मिशनरी आलेत त्यांनी कधीही कोणत्याही गरजू व्यक्तीची किळस न करता त्याच्यावर उत्तम रीतीनं उपचार करण्याकरिता आपले हात आखूड केले नाही. हीच साक्ष आहे. आणि आनंद होतो की आज आपल्या प्रिय माता परमेश्वराच्या वचनामध्ये, दयेमध्ये, कृपेमध्ये वाढत आहेत आणि त्यांच्या कुटुंबासाठी वृद्ध म्हणजे आशीर्वाद असे ठरत आहेत. या 75 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मला तुम्हाला विशेष करून एक गोष्टीकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. जास्त लांबट किंवा खूप गहन संदेश देण्याचा मी प्रयत्न करणार नाही, कारण हा जो प्रसंग आहे हा माझ्यासाठी पण जरा नवीन आहे. आणि मला आनंद वाटतोय की आजही काही मुलं अशी आहेत ज्यांना त्यांच्या आई वडिलांविषयी आपुलकी आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये वडील लेकरांचा उत्साहानं बर्थडे सेलिब्रेट करतात, परंतु खूप क्वचित लोक आहेत जे मुलं आई वडिलांचा बर्थडे सेलिब्रेट करत असतात. हे कुटुंब त्यामधलं एक आहे. आणि मला हेच आनंद वाटतं की या कुटुंबाला आपल्या आई वडिलांप्रती इतकं प्रेम आणि आपुलकी आहे. जिवंत देवाच्या निवडलेल्या मंडळी, एक महत्वाच्या गोष्टीकडे तुमचं लक्ष मला केंद्रित करायचं आहे. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की 75 वर्षाचा काळ हा एक मोठा काळ आहे. या काळामध्ये अनेक घडामोडी येऊन गेलेले असतील. जेव्हा आपण विवाह विधीला समोर जातो तेव्हा काही वचनं वधू आणि वराकडून घेतली जातात, है ना. त्यामध्ये विशेष करून काय म्हटलं जातं? सुखात, दुखात, श्रीमंतीत, गरिबीत, है ना, आणि आरोग्यात, रोगात तू साथ देशील का? आणि मग पती पत्नीला होकार देतो, पत्नी पतीला होकार देते, आणि मग आपल्याला पाहायला मिळतं की 6 महिन्यांनी डिवोर्स झालं, है की नाही. आश्वासनं दिले आणि परत फिरले. परंतु एक न कळत केला गेलेला विवाह आहे, एक न कळत केलं गेलेलं आश्वासन आहे, एक वायदा आहे जो परमेश्वरानं तुमच्यानी माझ्याशी केला, या मातेशीही केला. देवानं त्यांना कधी सांगितलं? हे 75 वर्षापूर्वी की बाळा, मी तुला सुखात दुखात सांभाळेन, रोगात आरोग्यात तुझी काळजी घेईल, तू श्रीमंत असो अथवा दरिद्र, मी तुला कधीही सोडणार नाही. आणि त्या एका वायद्याच्या भरोशावर 75 वर्ष उलटून गेली बघा. 75 वर्ष. आज या मातेबद्दल मी देवाला खरोखर आभार मानतो की परमेश्वरानं या 75 वर्षाच्या प्रदीर्घ काळामध्ये त्यांच्या सेवकाईमध्ये, त्यांच्या परिचारिका म्हणून रुग्ण सेवेमध्ये देवानं त्यांना सांभाळलं. अनेक असे प्रसंग आले असतील जेव्हा त्यांना असं वाटलं असेल की मी हारते, मी पडते, माझ्याकडून हे होणार नाही.
परंतु त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये देवानं त्यांना हात धरून पुन्हा नव्यानं उठवलेलं आहे. जिवंत देवाच्या निवडलेल्या मंडळी, मला तुम्हाला आनंदानं सांगावंसं वाटतं, आपल्या जीवनातला बर्थडे एक संकेत आहे परमेश्वराकडून मिळालेला, आणि तो संकेत आपल्याला सांगतो की आपण सेलिब्रेट केलं पाहिजे. कारण का, दिवस जायला लागलेत, आपण सेलिब्रेट केलं पाहिजे. कारण गत दिवसांमध्ये देवानं आपल्याला आधार दिला. सेलिब्रेट केलं पाहिजे, कारण देवानं आपल्याला आतापर्यंत सांभाळलं, त्याच्याबद्दल उपकार फेड कोण करील. स्तोत्र संहिता खूप सुंदर सांगते बघा. स्तोत्र 91 आणि त्याचं 16वं म्हणजे शेवटचं वचन. वचनामध्ये इतकं सुंदर लिहिलेलं आहे की आपण देवाचे आभार का मानावे. अनेकदा मला अनेक लोक असं म्हणतात, अनेक लोक काही असतात ना वेगळ्या विचारसरणीचे, ते म्हणत असतात बाळाचा बर्थडे कसं सेलिब्रेट करायचा, का सेलिब्रेट करायचा, त्याला काय अर्थ आहे का, जीवनातून 1 वर्ष निघून गेलं आणि मग काय त्याच्यात उपयोगच काय ना, करून तरी काय फायदा. त्या लोकांसाठी हे वचन आहे बघा. वचन सांगतं त्याला दीर्घ आयुष्य देऊन मी तृप्त करीन. हे कोणासाठी आहे, देवाच्या आवडत्या व्यक्तीविषयी. मी त्या व्यक्तीला काय देईल, दीर्घ आयुष्य देऊन तृप्त करील, त्याला मी सिद्ध केलेल्या तारणाचा. किती महत्वाचं वचन आहे. वचन सांगतं मी तुला दीर्घ आयुष्य देईल आणि मी सिद्ध केलेल्या तारणाचा अनुभव देईल. आणि मग पवित्र शास्त्रामध्ये शिमोन नावाचा व्यक्ती आहे, वृद्ध झालेला आहे. मला माहित नाही त्याला चालता येतंय की नाही, मला माहित नाही त्याच्या शरीरामध्ये किती त्राण आहे, मला माहित नाही त्याचं बोलणं किती स्पष्ट आणि सुंदर आहे. तो थकलेला असेल, तो दमलेला असेल, कारण वचन सांगतं तो अशा परिस्थितीमध्ये होता की फक्त आणि फक्त देवाच्या तारणाचीच वाट बघत होता. थकलेला व्यक्ती, अशक्त दुर्बळ व्यक्ती, परंतु देवाचं वचन त्याला प्राप्त झालं होतं, पवित्र आत्म्याचं वरदान त्याला प्राप्त झालं होतं. माझं तारण पाहिल्याशिवाय तू काय जात. हे वचन तेच सांगतंय, मी तुला दीर्घ आयुष्य करीन. दीर्घ आयुष्य हे परमेश्वराकडून आलेले आशीर्वाद आहेत. तुम्ही त्यांना कोणत्याही प्रकारचा श्राप समजून घेऊ नका. असं वाटतं आपल्याला वृद्ध होणं आपल्यासाठी श्राप आहे, वाईट आहे. नाही, आनंदाचं आहे. कारण तेच लोक दीर्घ आयुष्य होतात ज्यांच्यावर परमेश्वराची कृपा असते. दीर्घ आयुष्य भेटणं ही वेगळी गोष्ट आहे, परंतु वचन काय सांगतं, मी तृप्त करील म्हटलंय. तुमच्या जीवनाबद्दल तुम्ही संतुष्ट असाल. किती महत्वाचं वचन आहे. तुम्ही तुमच्या जीवनाबद्दल संतुष्ट आहात का. अनेक लोक नाही आहेत, परंतु आज या 75व्या वाढदिवसाला साजरा करत असताना मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, आमच्या प्रिय आंटी संतुष्ट आहेत, कारण हे देवाचं वचन त्यांच्या जीवनामध्ये पूर्ण झालेलं आहे. वचन म्हणतं त्याला मी सिद्ध केलेल्या तारणाचा अनुभव देईल. प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख त्यांना आहे आणि हेच त्यांच्याकरिता साधलेलं तारण आहे असं मी म्हणतो. जिवंत देवाच्या निवडलेल्या मंडळी, पुन्हा एकदा मला तुम्हाला सांगायचं आहे, वृद्धकाळ हा त्रास नाही, तर देवानं दिलेला आशीर्वाद आहे. वयाने वाढणे आपल्या हातात नाही, त्याच्यात आपण काही करू शकत नाही. मात्र सुज्ञता, प्रीती आणि नम्रतेमध्ये वाढणं हे आपल्या हातामध्ये आहे. या 75 वर्षाच्या प्रदीर्घ काळामध्ये या प्रिय माता परमेश्वराच्या सुज्ञता, प्रीती आणि नम्रतेमध्ये वाढलेल्या आहेत, आणि त्याचीच प्रचिती म्हणजे त्यांची रुग्ण सेवा आणि परिचारिका म्हणून सेवा आहे. प्रभू देवानं ती आशीर्वादित केली, त्याबद्दल मी देवाचे मनपूर्वक आभार आणि उपकार मानतो. आणि मग आता हे सेलिब्रेशन करत असताना काही भविष्यातल्या देखील गोष्टी मी सांगाव्याशा मला वाटतं. ते म्हणजे वयाच्या या टप्प्यानंतर एक काळ असा येतो की आपण निराश होतो, हरल्या जातो, त्रासामध्ये, संकटामध्ये, आरोग्याच्या विपत्तीमध्ये सापडतो. आपल्या घरातले लोक आपल्याला धीर देण्याचा प्रयत्न करतात, आपलं मन शांत करण्याचा प्रयत्न करतात, आपली सेवा करतात, आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपणच कुठेतरी निराश होऊन माघार घेण्याचा प्रयत्न करतो की आता खूप झालं. या परिस्थितीसाठी मला तुम्हाला सांगायचं, हा विचार आपल्या मनात कधीच आला नाही पाहिजे. कारण वचनामध्ये काय सांगितलं माहितीये, यशया 49 आणि 15 वचन म्हणतं, कदाचित तहानेल्या बाळाचा आईला विसर पडेल. काय म्हणतंय, कदाचित तहानेल्या बाळाचा
आईला विसर पडेल, परंतु मी तुझा देव परमेश्वर तुला कधीही विसरणार नाही. तुमच्या जीवनाचा कोणता तरी उद्देश अजूनही आहे, ज्यासाठी देवानं तुम्हाला दीर्घ आयुष्य दिलेलं आहे. अजूनही काहीतरी आहे ज्यासाठी परमेश्वरानं तुम्हाला या पृथ्वी तलावर तुमच्या कुटुंबासाठी, मंडळीसाठी थांबून ठेवलेलं आहे. आजही तुमचा देव परमेश्वर तुमच्याकडे लक्ष केंद्रित करत आहे. आमच्या प्रिय आई नीला यांना मला सांगायचं आहे की देव बाप आजही तुमच्याकडे तशाच प्रकारे लक्ष देऊन आहे. बघा, वाढत्या वयासंती प्रेम बदलावं, तो परमेश्वर काय आपला नवरा किंवा बायको नाही, है ना. प्रेम बदलायला लागतं ना, बापाचं प्रेम बदलतं. जो बाप लहानपणी लेकरांच्या हातामध्ये सर्व आवडीच्या गोष्टी घेऊन द्यायचा, तोच बाप मोठा झाल्यावर काम का करत नाही म्हणून टोमणे देतो. प्रेम बदलतं ना, परंतु परमेश्वराचं प्रेम कधीच बदलत नाही. त्याच्यासाठी आपण सर्व लहान लेकरांसारखेच आहोत. आईचा आणि आम्हा प्रत्येकाचाच परमेश्वराला कधीच विसर पडत नाही. आजचा हा वाढदिवस आंटींसाठी खूप आशीर्वादांचा आहे. आपण अभिमानानं देवाचे आभार मानले पाहिजे, आपण देवाचे गौरव केले पाहिजे, कारण परमेश्वरानं त्यांना या जीवनामध्ये खूप उत्तम प्रकारे सांभाळलंय. देवाचे याबद्दल आभार मानूया, परमेश्वराचे याबद्दल गौरव करूया. वचनामध्ये खूप सुंदर सांगितलंय. वचनामध्ये म्हटलेलं आहे, पिकलेले केस हे तुमच्या गृहासाठी आशीर्वाद आहेत. हे खूप महत्वाचं आहे. अनेक असे नातवंड आहेत ज्यांना आजी आजोबांचं सौख्य भेटत नाही, सुख भेटत नाही. तुमच्या कुटुंबासाठी हा आशीर्वाद आहे. मी परमेश्वर चरणी प्रार्थना करेल की या कुटुंबाला देवानं आणखी दीर्घायु द्यावं. आणि वचनामध्ये लिहिल्याप्रमाणे जर तू माझ्या आज्ञा पाळशील आणि माझे विधी तुझ्या मुलांना शिकवशील, तर मी तुझा देव परमेश्वर तुला काय देईल? दीर्घ आयुष्य. हा आशीर्वाद आहे. आज आईंना दीर्घ आयुष्य लाभले का माहितीये? कारण त्यांनी परमेश्वराचे आज्ञा, निर्बंध आणि विधी आपल्या लेकरांना चोख पद्धतीने शिकवले. मी काय म्हणतोय? चोख म्हणतोय, भेसळ करून नाही, चोख पद्धतीनं, स्पष्ट रीतीनं, जसं आहे तसं, रोखठोकपणे. आज त्यांनी परमेश्वराला दिलेल्या बलिदानाचं, प्रेमाचं आणि केलेल्या सेवेचं, आपल्या लेकरांना लावलेल्या उत्तम संस्काराचं, मी असं म्हणेल हा 75वा वाढदिवस त्यांच्यासाठी आशीर्वाद आहे. प्रभुदेव या वाढदिवसाच्या निमित्त या कुटुंबाला आणखी आशीर्वादित करो. आणि आंटींचं वाढतं वय घोडके कुटुंबियाचे आशीर्वाद दर्शन देत राहो. आणि परमेश्वर त्यांना उत्तम आरोग्य देऊन येणाऱ्या दिवसांमध्ये उत्तमातल्या उत्तम वरदानानं भरो, अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. या समयी आपण आंटींसाठी प्रार्थना करणार आहोत. मी विनंती करेल, जे सर्व याजक आहेत त्यांनी वरती यावं, स्टेजवर येऊन उभं राहावं. आपले उजवे हात आपण आंटींकडे करणार आहोत आणि प्रार्थना करणार आहोत. 70 वर्ष तू सांभाळलंस प्रभुदेवा, उत्तम आरोग्य, उदंड आयुष्य दिलं, कृपेनं भरलं, सुंदरशी लेकरं दिली प्रभू परमेश्वरा, कौटुंबिक सुख दिलं. आणि प्रभुदेवा, आज तुझ्या वचनांमध्ये सांगितल्याप्रमाणे ह्या तुझ्या प्रिय सेविकेला तू दीर्घ आयुष्य देऊन तृप्त केलेला आहेस. प्रभुदेवा, हा 75वा वाढदिवस त्यांच्यासाठी आशीर्वादित कर. कृपेनं तू त्यांना भर. तुझ्या आशीर्वादाची रेलचेल त्यांच्या घरामध्ये सदैव राहू दे. प्रभुदेवा, पवित्र आत्म्याचा वरदहस्त त्यांच्यावर असू दे. उत्तम आरोग्य, उदंड आयुष्य आणि कल्याणकारी जीवन लाभू दे. त्यांच्या मुलांना प्रभू त्यांच्या व्यवसायामध्ये, कामामध्ये बलसंपन्न करून प्रभुदेवा एक उत्तम सेवा त्यांच्याद्वारे व्हावी. त्यांचे नातवंड प्रभू परमेश्वरा सुखानं वाढावेत आणि त्यांच्याद्वारे घोडके कुटुंबियाचे आशीर्वाद इतरांमध्ये प्रदर्शित व्हावे, असं तू दयेने कृपेने कर. प्रिय परमेश्वरा, आम्ही तुला विनवितो, या समयी जी भक्ती केल्या गेली, जी आराधना केल्या गेली प्रभुदेवा, ती तू आशीर्वादित कर, मान्य कर, स्वीकारून घे. आणि प्रभुदेवा, येथून पुढचा सर्व विधी देखील तो आशीर्वादित कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र
सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली अगापेशी शांती तुमचे अंतःकरणे व मने देवाच्या आणि त्याचा प्रिय पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात व प्रीतीत राखो. सर्व समर्थ देज बाप, देज पुत्र आणि देज पवित्र आत्म्याचा आशीर्वाद, आरोग्य, आनंद, सुख, सहभागिता आमच्या प्रिय माता त्यांच्या जीवनात आणि त्यांच्या मुलांच्या जीवनात, त्यांच्या संपूर्ण कुटुंबाच्या जीवनात सदा सर्व काळ प्रभूच्या पुनरागमनापर्यंत राहो. आमेन. आता थोडस मम्मीला आपण बोलण्यासाठी संधी देऊया. तिला काही प्रश्न विचारेल. आज तुझ्या 75व्या वाढदिवसानिमित्त काही प्रश्न विचारेल मी तुला. त्यातला सगळ्यात पहिला प्रश्न तुझ्या बालपण आणि कुटुंबाविषयी एक विचारेल की तुझी बालपणातील सगळ्यात आठवण कोणती, सुंदर आठवण अशी? आमच्या काळी फार साधेपणा होता, पण त्यात प्रेम आणि आपुलकी. ओके, साधेपणा, प्रेम आणि आपुलकी. तुझ्या आजी आजोबांकडून काय मोठा संस्कार घेतला? संस्कार काय असे आठवण? आजी आजोबांकडून निश्चितच प्रामाणिकपणा, मेहनत आणि देवावर विश्वास. ओके. प्रामाणिकपणा, मेहनत आणि देवावरचा विश्वास. पुढचा प्रश्न, लग्नानंतर नव्या घरात आल्यावर सगळ्यात मोठं आव्हान कोणतं होतं? नवीन माणसं, नवीन जबाबदाऱ्या आणि त्यात आपल्या स्वतःला जुळवून घे. अतिशय सुंदर उत्तर दिले, आपण काय वाजवू. नवीन माणसं, नवीन जबाबदाऱ्या आणि स्वतःला जुळवून घेणे. आता दुसरा भाग, आई म्हणून आम्हा मुलांना वाढवताना सगळ्यात कठीण काळ कोणता होता? आर्थिक अडचणी भरपूर होत्या, पण त्यात लेकरांच्या शिक्षणासाठी तडजोड केली नाही. ठीक आहे, थँक्यू. पुढचा प्रश्न आहे तुझ्या हॉस्पिटलच्या सेवेविषयी. तू नर्स होण्याचा निर्णय का घेतला? का असं वाटलं की नर्स व्हावं म्हणून, त्या फील्डमध्ये करिअर करावं? लोकांची सेवा करावी म्हणून फार इच्छा होती. जनसेवा हीच ईश्वर सेवा, ह्याप्रमाणे तू हे करिअर निवडलं. आपण टाळ्या वाजवूयात. हॉस्पिटलमधील असा एखादा प्रसंग आठवतो का की जो आजही तुझ्या स्मरणात आहे? अशी कोणती वेळ होती की ती आठवते तुला? निश्चितच रुग्णांच्या चेहऱ्यावरचा आलेला हसू आणि त्यांनी जाताना आभार मानले. ड्युटी आणि घर दोन्ही जबाबदाऱ्या कशा प्रकारे पार पाडल्या? वेळेचं नियोजन केलं आणि त्यात मिस्टरांची म्हणजे तुमच्या पप्पांची मला फार मोठी साथ होती घर सांभाळण्यात. दोघांनी मिळून नेमक्या दोघे जण ड्युटीला जायचो आणि होता तो लहान लेकरांचा प्रश्न, पण तो काहीच आम्हाला अवघड असा वाटला नाही, कारण त्यांचे लेकरांची आत्या आणि अंकल त्यांच्याजवळ आम्ही लेकरू ठेवून ड्युटीला गेलेले. अगदी हे काहीच पाठीमागं काळजी अशी लेकरांची काही केली नाही आणि देवाची कृपा यात आमचं व्यवस्थित. सर्व परिवारजनांचा साथ, सर्व आत्या, अंकल आणि घरातील सर्वांचा आणि पप्पांचा देखील तुला सहाय्य मिळालं. आता एक पुढचे हलके फुलके काही प्रश्न घेईल. घरात सगळ्यात खोडकर कोण होतं? खोडकर म्हटलं तर तिन्ही लेकरं खोडकर नव्हते, पण सगळ्यात थोडासा म्हटलं तर मधल्या नंबरचा ऋतू थोडा. त्याचे थोडक्यात सांगते की मी
रिपोर्ट करायला हॉस्पिटलमध्ये चालले होते आणि त्याला डोळा झुकून चालली होती मी, पण तो माझ्या मागेच लागला की मी तुझ्या बरोबरच येणार म्हणून. मी म्हटलं नको, तू माझ्या कडेवर बसतो, मला काही तुला घेऊन चालता येणार नाही. पण तरी तो नाही, मी पायी चालणार, मी तुझ्या बरोबर नक्कीच येणार. माझ्या बरोबर पायी चाललं, मला वाटलं पाठीमागं चालत असेल तो, पण पाठीमागं वळून बघते तो जवळजवळ अर्ध्या रस्त्यात तो मांडी घालून रस्त्यातच बसला होता. आणि मी बघते कुठे म्हणून बघते तर तो मांडी घालून बसलेला. तो चल म्हटलं, नाही तूच पाठीमागे ये आणि मला घेऊन जा. म्हणजे थोडक्यात असं होता. आणि तोच ऋतू आता फार समजदार झालेला आहे, जबाबदाऱ्या पार पाडतो, घरातल्या आणि बाहेरच्या जबाबदाऱ्या पार पाडतो. मला काहीच बाहेरचं बघावं लागत नाही. सगळ्यात जास्त राग कोणावर आहे? राग येण्यासारखे लेकर काही तसे वागलेले चांगले, म्हणजे येण्यासारखा प्रश्नच नव्हता राग येण्याचा. आणि सगळ्यात जास्त लाड कोणाचे केले? तसं पण नाही, लाड पण कुणाचं नाही. तिन्ही लेकरांचे सारखेच लाड करून तिन्ही लेकरांना सारखेच प्रेम दिले. बर, माझी अशी एखादी गंमत आठवते का? मी आता बोलत आहे तर मला असं वाटतं माझ्याविषयी अशी कोणती गंमत आठवते का? हा, तू फार लहान होता, रिनिशा सारखा असंच साधारण. आपण म्हैसूरला गेलो होतो लहानपणी तुम्हाला घेऊन, तिथं बरेचसे फोटो टिपू सुलतानचे होते आणि तिथे पण फोटो लावलेले होते आणि घरी पण टीव्हीवर वगैरे टिपू सुलतानचे द्यायचे. एकदा दार लावून घेतलं आणि स्वतःच टिपू सुलतान सारखा तयार झाला. पांढऱ्या मिशा वगैरे पावडरच्या काढल्या, काय ते असेल ते फेटा वगैरे बांधून, आणि अचानक आमच्या पुढे येऊन उभा राहिला आणि आम्हालाच कळालं की बरोबर हा टिपू सुलतान. म्हणजे होता तसं, तो वेशभूषा वगैरे तशीच केली होती तो अगदी बरोबर, आणि होता तसा म्हणजे गमतीचा थोडा. दादाला आणि तुला प्रवासाची आवड आहे, त्यातल्या त्यात तुला डोंगराळ प्रदेश आवडत नाही, सिमला कुलू मनाली असं नाही आवडत, पण समुद्र किनारा आवडतो. हो, दादाला प्रवासाची आवड आहे. हा. ठीक आहे. 75 वर्षाच्या ह्या प्रवासातून एक मोठा धडा काय मिळाला तुला? असं काय काय शिकायला मिळालं 75 वर्षात? असं काय सांगता येईल, काय शब्द? सर्वांनी असं एकत्र कुटुंब, आनंदाने एकत्र कुटुंब राहणं, देवाच्या मार्गाने चालत राहणं, एकमेकांवर प्रेम करणं. आणि स्पेसिफिक फक्त तरुण पिढीसाठी जर काही सांगायचं झालं तर काय सांगशील? क्षमा करा, प्रेम करा, देवावर विश्वास. आणि तुझ्या सगळ्या लाडक्या नातवंडासाठी काय संदेश आहे? लाडक्या नातवंडांना चांगलं शिक्षण घ्या, मोठे व्हा, चांगली मेहनत करा आणि देवावर प्रेम करा. आणि आता एक शेवटचा प्रश्न. आजच्या तुझ्या 75व्या वाढदिवसानिमित्त सगळ्यात मोठी भेट तुला काय अशी वाटते? एवढं त्याच्यात मोठी भेट अशी काय मिळाली? निश्चितच आज हे सर्वांचं प्रेम, नातेवाईकांचं प्रेम, लांबून आलेलं सर्वजण, पुढ्यांना पाहून मला खूप खूप आनंद वाटला. ही माझ्यासाठी फार मोठी गिफ्ट आहे. आणखी एक प्रश्न विचारतो बालपणाविषयी. तुझी बालपणची मैत्रीण कोण? बालपणची मैत्रीण म्हणजे साधारण 1961 मध्ये आम्ही अहमदनगरमध्ये आलो, तेव्हा मिशन कंपाऊंड मध्ये मार्गरेट मध्ये त्यांना आम्ही बाळूबाई. पहिल्यापासून आम्ही एकत्र, म्हणजे ती माझ्यापेक्षा थोडी मोठी होतीच निश्चितच, पण आमची मैत्री होती. आणि शाळेमध्ये कशी विद्यार्थिनी होती? कोण? थोडक्यात की असं शांत? नाही, खूपच शांत, एकदम शांत, इतकी शांती अगदी. तुम्ही सांगू शकाल बरोबर आहे का? शांत होती म्हणून ती म्हणती शांत विद्यार्थिनी होती, बरोबर? आता आम्ही तर नाही सांगू शकणार. ही लहानपणापासून खूपच शांत आहे, घरातही शांत होती, निश्चित शाळेतही शांत होती, आणि आज तिच्या उत्तरावरून कळतं की ती अतिशय शांत. तू
तू स्टेज डेअरिंग नाही म्हणत होती, पण खूप सुंदर उत्तर दिलीस तू. आपण टाळ्या वाजूया. थँक्यू लॉर्ड. आताच बाळासाहेबांनी स्तोत्र 91 मधील काही वचनं सांगितली की त्याला मी सिद्ध केलेल्या कारणाचा अनुभव घडवेन. स्तोत्र 91 मध्ये सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे यशाया 46:4 सांगतं, निर्माण करता मीच आहे, वागवणारा मीच आहे, मी खांद्यावर वागवून तुमचा बचाव करेन. तुमच्या वृद्धत्वापर्यंत मीच तो आहे, तुमचे केस पांढरे होईपर्यंत मीच तुम्हाला सांभाळेन. आदरणीय उपस्थित मान्यवर, आपल्या कुटुंबातील सर्व ज्येष्ठ मंडळी, नातेवाईक, मित्रपरिवार आणि आमच्या मम्मीवर प्रेम करणाऱ्या सर्वांना ख्रिस्तात माझा प्रेमाचा सलाम. आजचा दिवस आमच्यासाठी हा केवळ वाढदिवस नाही, तर आयुष्यभरच्या त्यागाचा, प्रेमाचा, कष्टाचा आणि संस्काराचा हा उत्सव आहे. आज आम्ही आमच्या मम्मीचा हा अमृत महोत्सव, तिच्या आयुष्याच्या 75 वर्षांच्या सुंदर प्रवासाचा सुंदर सोहळा साजरा करीत आहोत. आणि या आनंदाच्या क्षणी सर्वात धाकटा मुलगा म्हणून माझ्या भावना व्यक्त करण्याची ही संधी मला मिळत आहे, त्याबद्दल मी माझं भाग्य समजतो. माझी मम्मी श्रीमती नीला 51 साली नगर येथे तिचा जन्म झाला. 1951 साली आयुष्याच्या सुरुवातीपासूनच साधेपणा, कष्ट, जबाबदारी यांची शिकवण तिला मिळाली. जून 77 मध्ये विवाहानंतर ती कुर्डवाडी या ठिकाणी आली आणि एका नवीन आयुष्याची सुरुवात झाली. स्टाफ नर्स म्हणून सुरू झालेला तिचा व्यावसायिक प्रवास केवळ नोकरी नव्हता, तर सेवाभावाचा प्रवास होता. आपल्या मेहनतीनं, प्रामाणिकपणानं आणि कर्तव्यनिष्ठेनं तिने पदोन्नती मिळवत मेट्रन आणि पुढे चीफ मेट्रन हे मानाचं पद भूषवलं. जून 2011 मध्ये ती सेवेतून निवृत्त झाली, परंतु तिची सेवा करण्याची वृत्ती आजही निवृत्त झालेली नाही. नोकरी सांभाळणं, घर सांभाळणं, मुलांचं शिक्षण, नाती जपणं आणि प्रत्येक संकटात खंबीरपणे उभं राहणं, हे सगळं त्यानं इतक्या शांतपणे केलं की आम्हाला तिच्या संघर्षाची खोली मोठे झाल्यावरच समजलं. आईनं आम्हाला कधी मोठे उपदेश केले नाहीत, परंतु तिचं संपूर्ण आयुष्यच आमच्यासाठी एक जिवंत पुस्तक असं बनवलं. मम्मीनं आम्हाला संयम शिकवला, नम्रता शिकवली, कोणतीही परिस्थिती आली तरी हार मानायची नाही हे शिकवलं. आध्यात्मिक, शैक्षणिक, कौटुंबिक, सामाजिक जबाबदारी किती महत्त्वाची आहे हे संस्कार आमच्या मनामध्ये खोलवर रुजवले. लोकांशी प्रेमाने वागणं, नाती जपणं, दुसऱ्यांच्या मदतीला धावून जाणं हे तिचं आयुष्यभरचं तत्व होतं आणि आजही आहेच. आमच्या बालपणातील अनेक आठवणी आजही मनात ताज्या आहेत. ख्रिसमस असो किंवा इतर कोणताही सण किंवा इतर कोणतेही दिवस असो, आमच्या आवडीचे पदार्थ ती आजही आम्हाला करून खाऊ घालते आणि एखाद्या पदार्थाचं नाव जरी घेतलं तर तोंडाला पाणी आजही सुटतं. तिला घर सजवण्याची, प्रत्येक वस्तू घरातील नीटनेटकी ठेवण्याची किती आवड होती. तिच्या हातामुळं घर फक्त स्वच्छ नव्हतं, तर ते प्रेमानं भरलेलं होतं. माझ्यासाठी एक खूप आठवण खास अशी की अभ्यास करत असताना केवळ अभ्यास करणं हेच महत्त्वाचं नाही, परंतु त्याच्यासाठी पौष्टिक वातावरण ते तयार करणं, पौष्टिक आहार देणं, ह्या सगळ्या गोष्टीची तिने काळजी घेतली. त्यावेळेस मला कदाचित त्याचं महत्त्व नव्हतं कळलं, परंतु आज जाणवतं की प्रत्येक यशामध्ये तिचा निशब्द त्याग उभा आहे. मम्मी, आज पप्पा आपल्यासोबत असते तर नक्कीच त्यांच्या डोळ्यामध्ये तुझ्याबद्दलचा अभिमान, प्रेम ओसंडून व्हायला असतं. पण आम्हाला खात्री आहे की आज ते परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आनंदात आहेत. तुम्ही दोघांनी मिळून आम्हाला जे प्रेम, संस्कार, एकमेकांवर निस्सीम विश्वास ठेवण्याचं बळ दिलं, तीच आमची आयुष्यातली सर्वात मोठी संपत्ती आहे. पप्पांची उणीव कधीच भरून निघणार नाही, पण त्यांनी आणि तू मिळून हे प्रेमाचं कुटुंब जे उभं केलंय, हेच तुझ्या आयुष्याचं खरं यश आहे. आज आम्ही जे काही आहोत त्यामागे आमच्या आईवडिलांचे संस्कार, कष्ट, आशीर्वाद आहेत. विशेषतः आईचं ममत्व, तिचा त्याग आणि तिचा विश्वास हीच आमच्यासाठी खरी संपत्ती आहे. यशया 40:31 मध्ये सांगितले आहे, तरी परमेश्वराची आशा धरणारे नवीन शक्ती संपादन करतील. ते गरुडांप्रमाणे पंखाने वर उडतील. ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत. खरोखर या वचनामध्ये गरुडाची उपमा का दिली हा प्रश्न पडतो. एखादा पोपट किंवा चिमणी, कावळा, मोर किती सुंदर आहे, त्याची कशाचीच उपमा नाही दिली, परंतु गरुडाची उपमा का दिली.
हा प्रश्न आहे. आणि या गरुड पक्षाचा उल्लेख कुठल्याही कारणाशिवाय केलेला नाहीये. गरुड हा पक्षी धैर्य, सामर्थ्य, नवचैतन्याचं प्रतीक मानला जातो. आणि या गरुड पक्षामध्ये काही महत्त्वाच्या खुबी आहेत, क्वालिटीज आहेत. जसं की हा पक्षी वादळापासून पळून जात नाही, तर तो वादळाच्या वाऱ्याचा उपयोग करून आणखी उंच भरारी घेतो. त्याचप्रमाणे देवावर विश्वास ठेवणारी व्यक्ती संकटामुळे खचून जात नाही, त्यातून अधिक मजबूत बनते. दुसरा एक वैशिष्ट्य आहे गरुड पक्षाचं की त्याची दृष्टी ही खूप तीक्ष्ण असते. खूप उंचावर जरी असलं तरी त्याला त्याचं लक्ष हे अतिशय स्पष्टपणे दिसतं. जीवनातही श्रद्धा आपल्याला योग्य दिशा आणि ध्येयावर लक्ष केंद्रित करायला शिकवते. गरुड पक्षी हा उंच भरारी घेतो, सर्वसामान्य पक्षापेक्षा अधिक उंच उडतो. याचा अर्थ देवावर आशा ठेवणाऱ्यांना सामान्य मर्यादांच्या पलीकडे जाण्याचं बळ देतं. गरुड शक्ती आणि सहनशक्तीचं प्रतीक आहे. तो दीर्घकाळ थकत नाही. म्हणूनच या वचनात म्हटलं आहे की देवावर आशा ठेवणाऱ्यांना नवं बळ मिळेल. ते धावतील तरी थकणार नाहीत आणि चालतील तरी दमणार नाहीत. आजचं खरं पाहायला गेलं तर तरुण पिढी थोडंसं काम केलं की थकून जातात. मी स्वतःचा अनुभव सांगतो, थोडंसं काम करून आले की थकून जातो. परंतु तिच्याकडे पाहिलं तर आजही थकलं किंवा कुठल्या कामाविषयीच्या कंप्लेंट्स कधीच मी ऐकलेल्या नाहीत. आज मम्मीच्या या 75व्या वाढदिवसानिमित्त हे वचन विशेष करून मला आठवण करून देतं. आयुष्यात अनेक आव्हानं आली, तिची श्रद्धा, धैर्य आणि चिकाटी कधीच कमी झाली नाही. गरुडाप्रमाणे तिने प्रत्येक संकटावर मात केली आणि संपूर्ण कुटुंबाला उंच भरारी घेण्याची प्रेरणा दिली. तिचं आयुष्य हे जिवंत वचनाचं उदाहरण आहे. तुझ्या खुशीमध्ये आम्हाला सुरक्षितता मिळाली, तुझ्या शब्दात आम्हाला दिशा मिळाली, तुझ्या कष्टातून आम्हाला प्रेरणा मिळाली, तुझ्या प्रेमातून आम्हाला आयुष्य जगण्याची ताकद मिळाली. आजच्या या आनंदाच्या प्रसंगी मी, माझे दोन्ही भाऊ, तुझ्या सुना, सर्व नातवंडे यांच्या वतीने तुला मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. आमच्यासाठी तू केलेल्या प्रत्येक त्यागासाठी, प्रत्येक जागलेल्या रात्रीसाठी, प्रत्येक प्रार्थनेसाठी आणि निस्वार्थ प्रेमासाठी तुझे मनापासून आभार. आणि परमेश्वराकडे एकच प्रार्थना की तुला उत्तम आरोग्य, आनंद, समाधान आणि दीर्घायुष्य लाभो. तुझं हसणं असंच कायम राहो. तुझा आशीर्वाद आमच्या पाठीशी सदैव राहो. आणि शेवटच्या 4 ओळी म्हणून मी माझं मनोगत इथेच थांबवतो. आई म्हणजे प्रेमाचा अखंड झरा, आई म्हणजे आयुष्याचा खरा आधार. तुझ्या आशीर्वादाने फुलो आमचा प्रत्येक श्वास. शतायुषी हो आई, हाच आमचा मनापासून ध्यास. आई, तुला अमृत महोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. तू आमच्यासाठी केवळ आई नाहीस, तर तू आमची पहिली शाळा, आमची पहिली शिक्षिका, आमची प्रेरणा आणि आमच्या आयुष्याचा सर्वात सुंदर आशीर्वाद आहेस. तुझे आशीर्वाद आणि प्रार्थना आम्हा सर्वांवर असंच कायम राहू दे. देवबाप तुला उत्तम आरोग्य, आनंद, शांती, दीर्घायुष्य देवो आणि असे अनेक आनंदाचे प्रसंग तुला तुझ्या आयुष्यात पुन्हा दाखव, ही मनपूर्वक प्रार्थना. यापुढील मनोगत व्यक्त करण्यासाठी मी नीलला, तिचा नातू म्हणून नील बोलेल. सर्वांना ख्रिस्तात सलाम. आज आपण सर्वजण आपण इथं आलेलो आहोत. म्हणजे आज माझ्या आईचा, मी तिला आई म्हणतो, तर आज तिचा 75वा वाढदिवस आहे. आणि त्या परमेश्वराचे मी खूप आभार मानतो की आज तिला सुखरूपी ठेवलेला आहे, तिला समाधान ठेवलेलं आहे, प्रत्येक चढ उतारातनं तिला बाहेर काढलेलं आहे. म्हणून त्या परमेश्वराचे मी उपकार मानतो. 75 वर्ष म्हणजे इट इज अ माइलस्टोन फॉर हर, आज सगळे म्हणतात आहे. आणि हे एवढे वर्ष ती कसं स्ट्रॉंग पिरल म्हणून राहिली आमच्यासोबत. फार प्रेमळ, सर्वांना सपोर्ट करणारी, सर्वांची काळजी घेणारी. आणि ज्यावेळेस पण आम्हाला तिची गरज असते त्यावेळेस ती आमच्यासोबत असते. लहानपणापासून ज्यावेळेस सुट्ट्या लागायच्या मला शाळेला, त्यावेळेस म्हणजे माझं फिरायचं ठिकाण म्हणजे असं एक डेस्टिनेशन स्पॉट नव्हतं, ते म्हणजे नगर जायचं घर. ते कुरुडवाडी असो किंवा नगर, मला फक्त एकच हट्ट होता की नगरच्या कडे जायचं आहे. आणि नगरला म्हणजे एवढंच माझं कारण होतं की तिकडे फक्त आई आणि मोठे पप्पा होते.
आणि ज्यावेळेस तिला कळायचं की म्हणजे मी येत आहे, त्यावेळेस ती पिको काकाला सांगायची, अरे ह्याच्यासाठी बिस्किट आण, ह्याच्यासाठी हे आण, ते आण. आणि मी ज्यावेळेस यायचो त्यावेळेस सुटका नव्हती माझी. क्रिसमस असो किंवा ईस्टर असो किंवा कुठलेही हे फंक्शन असो, तर आईचं फक्त एकच असायचं की मला चांगला खाऊ घालणं. मी म्हणायचो, अरे आई बस झालं जेवण, आई जेवण बस झालं, माझं पोट भरलंय. पण ती म्हणायची, नाही बाळा अजून घे, अजून घे. मी म्हणायची, नाही अजून बस झालं. आणि कसं बसं पूर्ण एक प्लेट यायची आणि ते मला खाऊ घालायचं. पण त्याची मला कधीच तक्रार नव्हती. कधीच म्हणजे मला असं वाटलं नाही की अरे खूपच जेवण झालं. जे पण ती बनवायची त्यावेळेस ते खूप म्हणजे स्वादिष्ट असायचं. आणि आता पण आहे. तर ते जे व्हॅकेशनचे दिवस आहेत ते खूप म्हणजे दोज मेमरीज आर अनफॉरगेटेबल. तिला जुन्या चित्रपटांची, जुन्या म्युझिकची आणि जुन्या आठवणी, तिच्या नर्सिंग डेज मधली तिची त्या आठवणी तिला खूप आवडतात, त्या शेअर करायला खूप आवडतात. पण सगळ्यात जे तिची जी रिमार्केबल थिंग आहे ते म्हणजे तिची एनर्जी. आज ती 75 वर्ष आहे, पण जर तुम्ही तिला पाहिलं घराच्या अवतीभोवती काम करताना घरामध्ये, तर तुम्हाला ती 75 वर्षाची नाही दिसणार. ती तुम्हाला 25 किंवा 35 वर्षाची दिसेल. आणि खरं आहे म्हणजे हे, ती म्हणजे अशी शांत अशी बसू नाही शकत. तिला घराचं म्हणजे तिला खूप प्रेम आहे, घरावर खूप प्रेम आहे. माझ्या पप्पाने खूप सांगितलंय तिला की आई अरे मम्मी अरे काम नको करू, खाली बस, काम नको करू. ती ऐकते. पण नंतर 5 मिनिटांनंतर परत आपण तिला बघतो की काहीतरी काम करतच आहे, काहीतरी बनवतच आहे, काहीतरी साफसफाईचं काम चालूच आहे. कारण की ती तिची आवड आहे, तिला आवडतं ते. तिला घर असं व्यवस्थित ठेवलेलं आवडतं, तिला फार असं स्वच्छ ठेवलेलं आवडतं. आणि त्याच्यामध्ये जसं काकांनी सांगितलं त्याच्यामध्ये तिचं प्रेम दिसतं. कारण की ती तशी आहे. तिने तिचं अख्खं आयुष्य आजपर्यंत म्हणजे तिने स्वतःची काळजीपेक्षा दुसऱ्यांची काळजी केलेली आहे. आणि तिच्या आयुष्यामुळे आपल्याला ते दिसतं. कारण की ती एक नर्स होती, तिने दुसऱ्यांची सेवा केली. आणि रिटायरमेंट नंतर पण तिने आम्हा सर्वांची सेवा केली. ते म्हणजे मोठे पप्पांची सेवा केली आणि अनेक लोकांची. ज्यावेळेस मी लहान होतो त्यावेळेस ती रिटायर झाली. मी ज्यावेळेस 3-4 वर्षाचा होतो, तर त्यावेळेस तिने म्हणजे तिचं अख्खं जीवन ह्या कामासाठी तिने डिवोट केलं होतं. 2020 मध्ये त्यावेळेस आमचे पप्पा नाही राहिले ह्या जगात. तर ह्यावेळेस आई खूप दुखावली गेली होती आणि तिला मूव्ह ऑन करणं खूप म्हणजे डिफिकल्ट होतं. आणि साहजिक आहे त्यावेळेस, कारण की 40च्या वरती वर्ष हे दोघं राहिले होते. परंतु ती त्यावेळेस पण स्ट्रॉंग. मग नंतर 2021 मध्ये रॉनी काकाचं लग्न झालं आणि 2023 मध्ये रिनिशा आली. त्यावेळेस आई खूप खुश होती आणि आज पण ती खुश आहे. आणि आज मी ज्यावेळेस आईला बघतो त्यावेळेस तिचं जे ग्रेटेस्ट अचीवमेंट आहे ते म्हणजे तिचं करिअर नाही, तिचे कुठले पण अकॉम्प्लिशमेंट्स म्हणजे तिचे कुठले पण हे नाही. तिचं जे सगळ्यात मोठं गिफ्ट आहे ते म्हणजे तिचं परिवार आणि तिचं प्रेम. इंटरेस्टिंगली माझं जे नाव आहे नील, तर ते तिच्या नावावरनं येतं, नीला असं आहे. तर ज्यावेळेसपासून मी जन्माला गेलो त्यावेळेसपासून तिचा एक छोटासा भाग माझ्यामध्ये आहे, ते तिचं नाव. आणि आजपर्यंत इट इज व्हेरी स्पेशल फॉर मी, इट इज व्हेरी टचिंग. काही वर्षांपूर्वी माझी मम्मीची मम्मी ती हे जग सोडून गेली. आणि त्यावेळेस मी आईला म्हणजे मी लहान होतो त्यावेळेस, आणि मी त्यावेळेस तिला रिक्वेस्ट केली होती की आई मला नको सोडून जाऊ. आज शी इज दी ओनली ग्रँड पेरेंट आय हॅव. बट आय थँक गॉड की ती आज आमच्यासोबत आहे, हेल्दी आहे, हसत आहे, सर्वांवर प्रेम करत आहे. आणि इथून पुढे परमेश्वर, माझी हीच प्रार्थना की परमेश्वर तिला अजून दीर्घ आयुष्य देईल, अजून असंच तंदुरुस्त ठेवल. आणि तुला धन्यवाद देतो आई की आजपर्यंत प्रत्येक प्रार्थना तू आमच्यासाठी केली, प्रत्येक डिश तू आमच्यासाठी बनवली होती, प्रत्येक बक्षीस तू आम्हाला दिलं. आणि म्हणजे तू आम्हाला उठवलंस, आम्हाला प्रत्येक वेळेस तू सांभाळलंस, त्याबद्दल तुला धन्यवाद देतो. थँक्यू फॉर बिंग द हार्ट ऑफ दिस फॅमिली.
आज तुझ्या 75व्या वाढदिवसानिमित्त माझी हीच प्रार्थना आहे परमेश्वराकडं की तुला अजून परमेश्वर तुला दीर्घ आयुष्य देव, तुला चांगले हेल्थ देव आणि आपण 75 वेळेस आपण नाही थांबवत. आपला गोल आहे 100+. तर माझी हीच प्रार्थना आहे. म्हणजे मी नेहमी म्हणतो की तू सेंचुरी मारेल आणि परमेश्वर दयाने तू मारेलच सेंचुरी. आम्हा सर्वांची प्रार्थना आहे तुझ्यासोबत. तर हसत राहा, असंच हसत राहा, असंच प्रेमळ राहा आणि आमचं सर्वांचं प्रेम तुझ्यावर आहे जसं तुझं आमच्यावर आहे. परमेश्वर तुला आशीर्वाद देव, परमेश्वर सुख समाधानी ठेव. धन्यवाद. यावेळेस मी तहसील मामांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. सर्व उपस्थितांना सलाम. काल मला रितेश, तिचा मुलगा 2 नंबरचा, तिने सांगितलं लहानपणी खोडकर होता तो. त्याने मला विनंती केली की आईबद्दल 2 शब्द बोलाल का. रितूला म्हटलं, रितू 2 शब्द कशी काय बोलता येतील. तिचा आणि माझा सहवास 75 वर्षाचा आहे. अगदी बालपणापासून म्हणजे जन्मल्यापासून तर आजपर्यंत आमच्या सहवासात आहे ती. तेव्हा 2 शब्द कठीण आहे, पण तू त्याच्या सांगण्याप्रमाणे मी 2च शब्द बोलणार आहे. आज सांगण्यासारखं भरपूर आहे. स्तोत्रकर्ता आपल्या स्तोत्रात म्हणतो, परमेश्वराचे उपकार स्मरण करणे हे परात्परा, तुझ्या नावाची स्तोत्रे गाणे चांगले आहे. सुतार व वीणा यांच्या साथीने गंभीर स्वराने गाणे चांगले आहे. तुझ्या हाताच्या पुत्याचा मी जय जयकार करीतो. धार्मिक खजुनीसारखा समृद्ध होईल. जे परमेश्वराच्या घरात रोवलेले आहेत ते आपल्या देवाच्या अंगणात समृद्ध होतील. ते रसभरीत व टवटवीत असतील. तो माझा दुर्ग आहे, त्याच्या ठाई अधर्म मुळीच नाही. आज या पवित्र व सुंदरच्या दिवशी आनंदी वातावरणात परमेश्वराने आपल्या सर्वांस प्रीतीचा अनुभव दिला आहे. त्याचे मनापासून मी आभार मानतो. आज आमची बहीण नीलू हिचा 75वा जन्मदिवस साजरा केला जात आहे. ही खरोखर भाग्याची गोष्ट आहे. नीलूचा जन्म 28 जून 1951 साली तारकपूर येथे रेव्हरंड कॅनन MB ओहोळ, कदाचित ते आपल्याला माहिती नसतील, पण तिचे आजोबा म्हणजे आईचे वडील कॅनन MB ओहोळ आणि तिची आजी मुक्ताबाई ओहोळ यांचे घरी अतिशय धार्मिक कुटुंबामध्ये झाला. जन्माच्या वेळी वजन खूपच कमी होते आणि नाजूक होती. आज 75 वर्षाची झाली तरी नाजूकच आहे. हे मी अतिशयोक्ती बोलत नाही किंवा खोटंही बोलत नाही. आपल्या समोर बसलेलीच आहे, आपण पाहू शकता. रेव्हरंड PM कालसेकर म्हणजे आमचे वडील व मालिनीबाई आई यांना एकूण 6 अपत्ये. त्यात नीलू 5 नंबरवर. घरात नीलू सर्वांचीच लाडकी असे. विशेष करून वडील पालखी सेवेत असल्यामुळे घरात धार्मिक वातावरण होते. तेच उत्तम संस्कार नीलूवर झाले आहेत. नीलूचे शालेय शिक्षण 5वी ते 11वी सेंट सिवर्स हायस्कूल तारकपूर येथे झाले. त्या काळात देखील मुलीला स्वतःच्या पायावर उभं करणे आवश्यक होते. म्हणून आई वडिलांनी नर्सिंगला पाठवण्याचा निर्णय घेतला. त्याकरिता वडिलांनी संबंधित असणारी कागदपत्रे जमा केली. शेवटी फिटनेस सर्टिफिकेटची गरज होती. तेव्हा वडील डॉक्टर RB साळवे म्हणजे हे तारकपूरमध्ये जुने डॉक्टर होते, त्यांच्याकडे गेले. डॉक्टर साळवेंनी सांगितलं, वडिलांना साफ नकार दिला, हे सर्टिफिकेट देऊ शकत नाही. अहो पाळक साहेब, हिला नर्सिंगला पाठवू नका. ती स्वतः खूपच अशक्त आहे व नाजूक आहे. ती काय आजारांची सेवा करणार. तेव्हा वडिलांनी मात्र डॉक्टरांना ठणकावले.
डॉक्टर ती दिसते नाजूक पण अतिशय कणखर व काटक आहे. डॉक्टर आणि वडील मित्रच होते. त्यांनी सर्टिफिकेट दिले. वडिलांचे शब्द निलूने खरे करून दाखविले. पुणे येथील ससून हॉस्पिटलमध्ये नर्सिंग ट्रेनिंग पूर्ण केले. काही दिवसातच तिचा विवाह श्यामसुंदर घोडके कुरुडवाडी येथे संपन्न झाला. थोडेच दिवसात रेल्वे हॉस्पिटल कुरुडवाडी येथे नोकरी मिळाली आणि त्याच ठिकाणी ती चीफ मेट्रनच्या पदावरून निवृत्त झाली. एकूण कालावधी 34 वर्षांचा होता. सेवा पूर्ण केली. वडिलांना तिच्याबद्दल असलेला आत्मविश्वास तिने खरा करून दाखविला. आपल्या मुलीचे हे यश पाहण्यास आई वडील हयात नव्हते. आई वडिलांच्या वृद्धापन काळात वारंवार रजा काढून नगरला येऊन त्यांची भरपूर सेवा केली. म्हातारपणात सेवा कशी करावी लागते हे आपणा सर्वांना माहीत आहे. हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. आई वडिलांचा भरपूर आशीर्वाद तिच्या पाठीशी आहे. 30 जून 2011 साली ती सेवानिवृत्त झाली. आई वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. त्याच वेळेस तिने निर्णय घेतला की सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य पुन्हा जन्मस्थळी म्हणजे नगर येथे स्थायिक व्हायचे आणि सध्या बिशप लाईन कॉलनी येथे स्वतःच्या घरात वास्तव्य आहे. तिला सुंदरशी 3 मुले व 2 नातवंडे आहेत. सर्वजण चांगल्या हुद्द्यावर कामाला आहेत. पहिला मुलगा थोरला रवी. प्लीज रवी असेल एक मिनिटासाठी फक्त उभा रवी असू द्या, नसेल तर राहू द्या. हा थोरला मुलगा तिचा. प्रत्येकाला ओळखत असते परंतु हा थोरला मुलगा. त्याची पत्नी सोनाली. प्लीज फक्त आपण उभा राहा. सोनाली पाठीमागे आहे. त्याच्यानंतर नातू नील ज्याने आताच आपल्याला भाषण दिलं तो. त्यानंतर मधवा मुलगा रितेश जो घोडकर होता लहानपणी. रितेश पाठीमागे उभा आहे. त्याच्यानंतर धाकटा रॉनी. आपण त्याला इतक्यात सर्वांनी पाहिलेलं रॉनी. त्याची पत्नी रीना. रीना प्लीज उभी राहा. ती पाठीमागे आहे. आणि नात रिनिशा. आता तिच्या जवळ बसली जेवलीचं रिनिशा. कोणी एक कवी म्हणतो आईनंतर तुमच्यावर जीव टाकणारी कोणी व्यक्ती असेल तर ती म्हणजे बहीणच. असं म्हणतात देवाने त्याच्या खालोखाल आई निर्माण केली. आई फार काळ असू शकत नाही म्हणून तिला पर्याय होऊ शकेल अशी बहीण निर्माण केली. कुठल्याही परिस्थितीत ती पाठीशी उभी असते. गुणात तोंड भरून कौतुक करते. अवगुणावरून शिताफीने पांघरून घालते. माझा भाऊ अशी ओळख करून देताना तिचा चेहरा अभिमानाने डवरलेला असतो. तीच तिचं अख्खं माहेर त्या एका भावात एकवटलेलं असतं. नीलू, आज तुझ्या 75व्या वर्षा मी तुला अभिनंदन करतो. हे 75 वर्षाचा वाढदिवस तुला सुखाचा, समृद्धीचा, भरभराटीचा जावो. परमेश्वर बाप असे जन्मदिवस दाखवून तुला तू दीर्घायू करो अशी परमेश्वराजवळ थोरल्या भावाची तुझ्यासाठी मी प्रार्थना करीत आहे. फार आभारी आहे. थँक्यू व्हेरी मच. स्तुती असो. प्रभूचा महिमा वाढो आणि प्रभूला मी उंचवते की प्रभूने हा सुवर्ण दिवस आमच्या बहिणी सिस्टर नीला घोडके यांना दिलेला आहे आणि दाखवलेला आहे. आणि आपण सर्वजण या आनंदाच्या प्रसंगी सहभागी झालेले आहात, एकत्र झालेले आहात. म्हणून मी आपल्या सर्वांना धन्यवाद आणि त्याबद्दल प्रभूची स्तुती करते. आणि प्रभूला यावेळेस आपण वंदन करूया आणि प्रभूची स्तुती करूया की प्रभूने आपल्याला हा सगळ्यांना दिवस दाखवलेला आहे आणि विशेष बहिणींना सिस्टर नीला घोडके यांना दाखवलेलं आहे. तर आपण गीतामध्ये जाऊया आणि प्रभूला वंदन करूया. आणि गीताचे बोल आहेत, वंदे प्रभू वंदे मसी शत शत वंदना वंदे प्रभू वंदे मसी शत शत वंदना वंदे प्रभू, वंदे मसी.
इस शुभ दिन हम अपने को चरणों में तेरे लाते हैं। इस शुभ दिन हम अपने को चरणों में तेरे लाते हैं। इस शुभ घड़ी दोहराते हैं तेरे मधुर वचन को। इस शुभ घड़ी दोहराते हैं तेरे मधुर वचन को। वंदे प्रभु वंदे मसीह। शत शत वंदना वंदे प्रभु वंदे मसीह। अर्पण करते हैं इस जीवन को वचनामृत दे दे शरणागत को। अर्पण करते हैं इस जीवन को वचनामृत दे दे शरणागत को। अपने में कर ले पूर्ण प्रभु धन्य मसीह धन्य प्रभु। अपने में कर ले पूर्ण प्रभु धन्य मसीह धन्य प्रभु। वंदे प्रभु वंदे मसीह। शत शत वंदना वंदे प्रभु वंदे मसीह वंदे आज्ञा। देवाची स्तुती असो, मला ही संधी दिलेली आहे। वहिनीचा जो 75वा वाढदिवस आहे आणि त्या दिवशी मला संधी दिलेली आहे म्हणून मी आपल्या सर्वांना धन्यवाद देते। तर स्तोत्रसंहितेचा 90वा अध्याय आणि 12 वचन सांगतं की आमचे दिवस गणण्यास शिकव आणि यासाठी की आपल्याला शुद्ध हृदय अंतःकरण प्राप्त व्हावे, चांगले अंतःकरण। आणि खरोखर प्रियांनो, या पूर्ण जीवन प्रवासात वहिनीचं जे हृदय होतं ते शुद्ध असं होतं, चांगलं शुद्ध होतं, चांगलं ज्ञानाने भरलेलं त्यांचं हृदय होतं आणि सर्वांसाठी त्यांचं अंतःकरण असं चांगलं होतं। आणि आत्ताच आपण वाचलेलं आहे 91 स्तोत्रसंहिता आणि शेवटचं वचन 16वं वचन आहे की त्याला दीर्घ आयुष्य दे आणि हो तारणाचा अनुभव दे। तर हे दीर्घ आयुष्य प्रियांनो यशामध्ये जे 41वा अध्यायाने आता आपण उल्लेख झालेलाच आहे, तर त्यामध्ये काय म्हटलेलं आहे की वृद्ध गरुडाप्रमाणे उंच भरारी मारतील आणि ते कधी ते देवाच्या वचनामध्ये राहिल्यानंतर। आणि खरोखर प्रियांनो, हे पाळक्या घराण्यातली आम्हाला वहिनी मिळाल्या होत्या आणि त्या वचनामध्ये होत्या आणि वचनामध्येच आम्हाला त्यांनी त्यांचं जे काही जीवन होतं ते वचनरूपी आम्हाला त्यांनी दाखवलेलं आहे। आणि खरोखर जो आता त्यांच्या जीवनाच्या द्वारे आपल्याला बघायला मिळतं तर ते गरुडाप्रमाणे अनुभव आहे त्यांचा। ते भरारी उंच मारतं, कितीही वृद्ध झाले परंतु देवाचं वचन सांगतं की ते वचनामध्ये राहिले तर वृद्धांना गरुडासारखं पंख जे आहेत ते नवीन येणार आहेत असं देवाचं वचन आपल्याला सांगतं। आणि पहिल्याप्रमाणे ते परत उंच भरारी मारतात, त्यांना नवीन पंख येतात आणि ते परत उंच भरारी मारतात। आणि देवाच्या वचनामध्ये खरोखर आम्हाला बहिणींनी खूप म्हणजे खूप असं दाखवलेलं आहे की खरा ख्रिस्त। आणि एक म्हणजे दुसरं सांगायचं म्हणजे त्यांच्या नोकरीमध्ये जॉबमध्ये त्या खूप खरं आणि सत्य वागलेल्या आहेत, त्यांना सत्य खूप आवडत होतं। कारण योहान 14:6 मध्ये म्हटलेलं आहे, स्वतः येशूने म्हटलेलं आहे मार्ग सत्य व जीवन मीच आहे। आणि खरोखर त्या सत्याच्या मार्गावर चाललेले आणि त्यांचे जे अधिकारी वर्ग होते, जे इन्चार्ज होते आणि बरोबरच्या ज्या स्टाफ होत्या त्या पण म्हणायच्या की नीलू सिस्टर खूप स्ट्रिक्ट आहेत बरं का, नीलू सिस्टर कामामध्ये खूप चांगले आहेत। आणि खरोखर असं महिलेचं जे जीवन होतं ते खूप आणि खूप आम्हाला चांगलं आणि आम्हा सगळ्यांना घोडके परिवारांना आनंद वाटायचा की वहिनीबद्दल किती चांगलं वाक्य निघतं, वहिनीबद्दल किती चांगलं बोलतात असं आम्हाला वाटायचं। आणि रिटायरमेंटला त्यांची प्रार्थना झाली होती
आणि रेव्हरंड बनसोडे पाळक साहेब होते. आणि त्यांनी एक वचन सांगितलं होतं की खरोखर एक वचन त्यांनी वाचून दाखवलं होतं आणि त्याच्यावर बोलले होते की जी स्त्री सेवकाचा सन्मान करते त्या स्त्रीची संतती कधी भीक मागणार नाही. आणि खरोखर प्रियानो मला अजूनही ते वचन आठवतं आणि ते वचन सत्य आहे आणि खरोखर ते लेकरांमध्ये त्यांच्या संततीमध्ये दिसत आहे. म्हणून मी प्रभूच्या नावाला खूप आणि खूप धन्यवाद देते. आणि अजून एक आमच्या घोडके घराण्यात एक अनुभव असा आलेला आहे. त्यांचा स्वभाव, त्यांचं नवीनच विवाह झाला होता आणि आमच्या एका बहिणीचं एंगेजमेंट होती आणि आपल्याला माहिती पूर्वी पुरणपोळीचं जेवण असायचं एंगेजमेंटला आणि त्या पुरणपोळीच्या जेवणाला काहीतरी कमी पडलं परंतु बहिणी लगेच पुढे आल्या आणि तो पुरवठा केलेला आहे. आणि माझे जे अंकल होते ते अंकल सगळ्यांनी माझ्या बहिणीचं खूप नाव घेतलं. बापा म्हणे निलूने खूप चांगलं काम केलं, निलूने खूप चांगलं काम केलं. तर अशा ह्या बहिणी सगळीकडं उपयोगी पडायच्या, कुठंही त्या कमी पडत नव्हत्या. आणि आत्ताही एवढा आमचा भाव गेलेला आहे परंतु आमच्यावरची प्रीती त्यांची संपलेली नाही असं आम्हाला दिसून येतो. आम्ही पहिल्यासारखीच प्रीतीने आणि प्रेमाने राहतो. आणि हा वचनाद्वारे जे काही वहिनींच्या जीवनाबद्दल मी परमेश्वराला खूप खूप धन्यवाद देते. आणि वहिनी तुम्हाला तुमचा हा वाढदिवस चांगला जावो, सुखाचा समाधाना जावं आणि असेच अनेक वाढदिवस दाखवो अशी प्रभूचरणी मी प्रार्थना करते. आणि परमेश्वर आपला सर्वांस आशीर्वादित आणि आशीर्वादित करो. धन्यवाद. यावेळेस उपस्थित नातेवाईक किंवा मित्रमंडळींपैकी जर कोणाला मनोगत व्यक्त करायचं असेल तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी पुढे यावं. आज ज्यांचा वाढदिवस आहे त्या माझ्या आत्या आहेत, नीलू आत्या, माझ्या वडिलांच्या धाकट्या बहिणी. अमृत वर्ष. आणि खरोखर नीलू आत्यांनी अमृत पिऊनच जन्म घेतला असं वाटतं ना. ती कधीच थकलेली मला दिसली नाही, सतत तरुण अशी. मला लहानपणापासून आत्तापर्यंत असं वाटत नाही की 75 इट्स जस्ट अ नंबर असं मला वाटतं तिच्याकडं बघून. आणि आमचे चर्चचे जे पाळसाहेब असायचे, जाधव पाळसाहेब, मी सेंट मॅथ्यूजमध्ये उपासना करायचो, ते नेहमी म्हणायचे की जो तरुणासारखा काम करतो तो तरुण, मग त्याच्यात वयाची आट नाही. तर खरंच मला तिच्याकडे बघून ते वाक्य नेहमी आठवतं की जो तरुणासारखा काम करतो, ज्याचं हृदय तरुणासारखं आहे तो खरा तरुण. तर आता तुला तुझ्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभ इच्छा. दुसरी गोष्ट म्हणजे तिला जुने चित्रपट आवडतात आणि ते का आवडतात मला लहानपणीच मला ते समजून आलं. तुमच्यातल्या कित्येकांनी कदाचित मदर इंडिया हा चित्रपट बघितला नसेल. अगदी जुना चित्रपट आहे आणि त्याच्यात जी हिरोईन आहे ती म्हणजे नर्गिस. आणि मी जेव्हा तो चित्रपट बघायला गेलो, लहान माझ्या आईने मला नेलं असेल, जेव्हा मी त्या नर्गिसला त्या चित्रपटामध्ये बघितलं तर मी मोठ्याने ओरडलो, आई आत्या म्हणून. तर ही आमच्या कुटुंबातली नर्गिस होती आणि ती अजून सुद्धा नर्गिस आहे. माझ्या आजीसारखीच दिसत होती. तिची जी आत्या आहे सुधा आत्या, त्या पण तशाच दिसायच्या आणि माझी आत्या पण अगदी तसेच हुबेहूब दिसायची. सो शी इज द नर्गिस ऑफ आवर फॅमिली. म्हणून तिला जुने चित्रपट नेहमी आणि चांगले आवडतात असं माझा पूर्ण विश्वास आहे. आता रॉनीने पण तेच सांगितलं. प्रियांनो, एक मला तिच्याविषयी नाही, त्या भावंडांविषयी मला सांगू दे. आणि तो जो गुण आहे ह्या भावंडांमध्ये, तो गुण आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रामुख्याने पाळण्याचा प्रयत्न करतोय. परमेश्वर आम्हाला यश देव ही प्रार्थना आहे. तो गुण असा आहे की आज मी 53 वर्षाचा आहे आणि या भावंडांना मी एकमेकाबद्दल एकमेकाच्या पाठीमागे बोलताना आजपर्यंत पाहिलं नाही. मला वाटतं त्यासाठी आपल्याला त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायला. आजपर्यंत मी कधीच ऐकलं नाही की पप्पानी अंकलनी आत्याविषयी किंवा या आत्यानी दुसऱ्या आत्याशी आत्या पण बसलेली आहे. लीला आत्या तर आता नाही आहे आपल्यात, पण कधीच नाही 53 वर्षात. आणि तो गुण, हा गुण कुणी आम्हाला शिकवला नाही पण आम्ही पाहिला, आम्ही तो अनुभवला की हे आमचे जे अंकल आहेत, जे आमच्या आत्या आहेत, ते कसे वागतात एकमेकाशी. आणि तो गुण आपण आपल्या कुटुंबात प्रामुख्याने
संपूर्ण जे सिबलिंग्स आपण म्हणतो त्या सिबलिंगनी हे पाळायला पाहिजे. आणि तो मी माझा भाऊ, थोरला भाऊ आहे रेव्हरंड डॉक्टर प्रमोद कालसेकर, तर ते आम्ही पाळायचं बघतो. कुणी सांगितलं नाही, पण जे आम्ही ह्यांच्याकडे बघून शिकलो, कधीच नाही आजपर्यंत नाही, एकदा सुद्धा या 53व्या वर्षात एकदा सुद्धा मला आठवत नाही की कुणी कुणाविषयी किंवा कुणी कुणाच्या पाठीमागं काय बोललेलं आहे असं कुणी. तर एकमेकांचं जे प्रेम आहे, एकमेकांचं जे बंधू प्रेम आहे, जे एकमेकांच्या बहिणीवरचं प्रेम आहे, त्या दोन्ही भावांनी आम्हाला दाखवून दिलं की बहिणीवर कसं प्रेम करावं. आम्हाला तर बहीण नाही, परंतु या बहिणींनी दाखवून दिलं की भावावर कसं प्रेम केलं पाहिजे. आणि सगळ्यात शेवटचं आणि महत्त्वाचं म्हणजे संत पौल जे तिमोथेला लिहितो ते फार महत्त्वाचं आहे. आणि तीच प्रचिती मी या कुटुंबात पाहतो. संत पौल तिमोथेला लिहितो की तुझ्यातील निष्कपट विश्वास. संत पौल तिमोथेला लिहितो, संत पौलांनी तिमोथेला विश्वासातला खरा पुत्र मानला होता. तुझ्यातील निष्कपट विश्वास प्रथम तुझी आजी लुई आणि तुझी आई युनिके यांच्यामध्ये वसत होता. विश्वास, परमेश्वराचा वरचा विश्वास 3 जनरेशन्स, 3 पिढ्यांमध्ये संत पौल हे लिहून ठेवत आहे. तुझी आजी लुई, आजीमध्ये तो विश्वास होता, तोच तिच्या मुलीमध्ये आला, म्हणजेच आत्याच्या लेकरांमध्ये आला. 3 लेकरांमध्ये. घोडके कुटुंबाचे भाते भरल्यासारखे आहेत ना, आपल्याला नीतिसूत्रात वाचल्या मिळेल, त्यांचे भाते त्यांचा भाता भरल्यासारखा 3 मुलं त्यांना त्यांच्या कुटुंबात दिले परमेश्वरांनी. आणि तो विश्वास जो आजीमध्ये, तोच विश्वास आपल्याला आईमध्ये सापडतो, आणि तोच विश्वास नातवामध्ये, असं कोणतरी तिराहित व्यक्ती सांगतेय. स्वतःच कुटुंबात उभा राहून स्वतःचं उर बडवीत कोण सांगत नाहीये, तर इतरांना दर्शवणारा तो विश्वास. आणि कोण लिहितं तर तुमच्या आमच्यासारखा मनुष्य लिहितात संत पौल, जो अपॉस्टल्स मध्ये, डिसायपल्स मध्ये सगळ्यात महान मानला जातो. त्यांनी सगळ्यात जास्त पत्र लिहिलेले आहेत. असा मनुष्य म्हणतो की तुझ्या आजीमध्ये जो विश्वास होता तोच तुझ्या आईमध्ये दिसतो, आणि तोच तुझ्या आईमध्ये जो विश्वास होता तोच मला तुझ्यात दिसत आहे. आणि खरोखर जर सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात मोठी जबाबदारी जर आत्याने कोणची पार पाडली असेल तर हा परमेश्वरावरचा विश्वास तिने पिढ्यानपिढ्या तो पार पाडत आलेला आहे, इतर पिढ्यांना तो देत आलेला आहे. आणि परमेश्वरावरचा जो दृढ विश्वास आहे तो अजून देखील तिच्या नातवामध्ये आपल्याला दिसतो. व्हेरी व्हेरी हॅपी बर्थडे आत्या. थँक्यू सो मच फॉर बीइंग. थँक्यू.
उशीर झालेला आहे, परंतु आभार प्रदर्शन केल्याशिवाय कोणत्याही कार्यक्रमाची सांगता होत नाही. मी ह्या क्षणी सर्वप्रथम परमेश्वराचे आभार मानते की आज ह्या क्षणी त्यांनी आज हा दिवस आमच्या आयुष्याला जोडला आणि हा सुंदरसा अमृत महोत्सव साजरा करण्याची आम्हाला संधी दिली. त्याचप्रमाणे इथे जमलेले प्रत्येक पालक वर्ग, रेव्हरंड अनुज शिरसाट, प्रेसिडेंट इन्चार्ज सेंट झेवियर्स चर्च अहमदनगर यांचे मी आभार मानते. त्याचप्रमाणे ले लीडर देवदान साळवी पाळकसाहेब, JR वाघमारे पाळकसाहेब आणि परितोष गायकवाड पाळकसाहेब यांचे मी मनपूर्वक आभार मानते की त्यांनी इथं येऊन आपले वचनाने, आपली भक्ती, परमेश्वराच्या वचनाने ही जी काही भक्ती चालवली आणि मम्मींना आशीर्वाद दिले त्याबद्दल प्रत्येकाचे धन्यवाद देते. त्याचप्रमाणे आपण सर्व जमलेले उपस्थित मित्रवर्ग आणि नातेवाईक जे पुणे, औरंगाबाद, सोलापूर आणि इतर ठिकाणाहून आलेले सर्व नातेवाईक यांचे मी खरोखर मनापासून उपकार मानते. परमेश्वर हा आपल्याला प्रत्येकाला एक संधी देत असतो की आपण त्याचे उपकार मानावे आणि आज मम्मींच्या ह्या वाढदिवसाबद्दल त्यांनी खरोखर आम्हाला संधी दिलेली आहे. आज विशेष करून मी मम्मींचे आभार मानते कारण मी 2006 साली ज्यावेळेस लग्न करून आले आणि 2007 मध्ये ज्यावेळेस मी माझा जॉब सुरू केला, परंतु त्यावेळेस मम्मी माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिल्या आणि त्या म्हणाल्या की तू नोकरी कर. आणि खरोखर मी त्यांचे आभार मानते. मम्मी पप्पा ह्या दोघांनीही मला खूप साथ दिली आणि त्यामुळे मी माझ्या मुलाला त्यांच्याकडे सोपवून मी नोकरी करू शकले. माझ्या नोकरीमध्ये पण त्यांनी मला खूपदा प्रोत्साहन दिलं. मला बऱ्याचदा नर्वसनेस येत होता, परंतु मम्मींनी प्रत्येक वेळेस माझ्या पाठीशी आणि प्रत्येक वेळेस पाठीशी खंबीरपणे उभं राहून मम्मींनी मला साथ दिली. मम्मी ह्या माझ्या उत्तम मार्गदर्शक आहेत आणि त्या माझ्या उत्तम म्हणजे पर्चेसिंगसाठी किंवा आम्ही शॉपिंगच्या पार्टनर आहेत. पुण्याला मम्मी आल्या की मी नेहमी शॉपिंगला जाणं हाच आमचा काम असतं आणि आम्ही खूप दोघी एन्जॉय करतो एकमेकींची सहवास, एकमेकींचा आम्ही खूप एन्जॉय करत असतो. आज विशेष करून मला आठवण होतीये ते म्हणजे मालिनी कालसेकर म्हणजे मम्मींच्या आई, श्यामसुंदर गोडके आमचे पप्पा, सिसिल कालसेकर आमचे मोठे मामा, उषा हिवाळे मोठ्या आत्या, शकुंतला घोडके ताई आत्या, निलिमा गायकवाड आमच्या लाडक्या गुलू आत्या आणि इतर आमचे जे आप्तेष्ट आज ख्रिस्तवासी झाले आहेत. आज जर पप्पा असते तर पप्पांना खरंच खूप आनंद झाला असता आणि त्यांनी खरोखर आज मम्मींसाठी म्हणजे आज हा सोहळा त्यांनी खूप एन्जॉय केला असता. या कार्यक्रमाला खरोखर शोभा आणली ती म्हणजे रॉनी दादा, पिकू दादा आणि रवी ह्या तिघांनी खूप मेहनत घेतली गेली 15 दिवस आणि आम्हाला होतं की मम्मींना सरप्राईज द्यायचं आहे, परंतु कारण मम्मी कोणत्याही कार्यक्रमाला नको म्हणत होत्या, परंतु इतका मोठा सोहळा करतोय आम्ही त्यांना इनिशियली सांगितलं नव्हतं, परंतु आज आपल्या सगळ्यांमुळं ह्या सोहळ्याला शोभा आलेली आहे. मी आपले मनपूर्वक धन्यवाद देते. आज बर्थडे आहे तर केक कटिंग होणारच, सो एक छोटंसं केक कटिंगचं आपण सेलिब्रेशन करू. केक कटिंग झाल्यानंतर आपण आपल्या शुभेच्छा मम्मींना पुढे येऊन देऊ शकता आणि सुंदरशा जेवणाचा आस्वाद घेऊ शकता. मी पुन्हा एक बार घोडके कुटुंबियांतर्फे आपल्या प्रत्येकाचे आभार मानते. आपण केलेल्या विनंतीस मान देऊन आणि आपला वेळ काढून तुम्ही आज प्रत्येकजण येऊन ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. थँक्यू. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जी हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे, हैप्पी बर्थडे.
बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल, ये मेरी है आरज़ू। ओहो आहा बेकरार हो के दामन थाम लूं मैं किसका, बेकरार हो के दामन थाम लूं मैं किसका, क्या मिसाल दूं मैं तेरी, नाम लूं मैं किसका। नहीं नहीं ऐसा हंसी कोई नहीं है, जिस पे ये नजर रुक जाए, बेमिसाल जो कहलाए, तू जिए हजारों साल, ये मेरी है आरज़ू। ओहो ओहो आहा औरों की तरह कुछ मैं भी तोहफा आज लाता, औरों की तरह कुछ मैं भी तोहफा आज लाता, मैं तेरी हंसी महफिल में फूल लेके आता, जिन्हें कहा उसे क्या है फूलों की जरूरत, जो बाहर खुद कहलाए, हर कली का दिल धड़काए, तू जिए हजारों साल, ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू सुनीता, हैप्पी बर्थडे टू यू। फूलों ने चमन से तुझको है सलाम भेजा, फूलों ने चमन से तुझको है सलाम भेजा, तारों ने गगन से तुझको है पयाम भेजा, दुआ है ये खुदा करे ऐ शौक तुझको, चांद की उम्र लग जाए, आए तो